नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। नवी दिल्ली येथे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला समर्थनासाठी ॲड। जयश्रीताई शेळके थेट दिल्लीत, मुरदाड व्यवस्थेविरोधात लढा उभारण्याची गरज, ॲड। जयश्रीताई शेळके शिक्षण व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मागणीसाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे। उपोषणाच्या 19व्या दिवशी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राज्य प्रवक्त्या ॲड। जयश्रीताई शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट देत सोनम वांगचुक यांना प्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला। यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना ॲड. जयश्रीताई शेळके यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। देशाचा सर्वात मोठा पराभव शत्रूकडून होत नाही, तर स्वतःच्या व्यवस्थेकडून होतो। जेव्हा प्रश्नपत्रिका फुटतात, गुणवत्ता हरवते, विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाते आणि सरकार केवळ सत्तेचे राजकारण करण्यात व्यस्त राहते, तेव्हा केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याचे नुकसान होते, असे त्या म्हणाल्या। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिक्षणातील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनास ठामपणे पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी सुषमा अंधारे यांनी नीट पेपर घोटाळ्याचा उल्लेख करत, या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली। सरकारने या प्रकरणात ठोस भूमिका न घेतल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले। देशभरातून विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत, शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक या आंदोलनात ताकदीने सहभागी राहतील आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा देतील, अशी ग्वाही सुषमा अंधारे आणि ॲड. जयश्रीताई शेळके यांनी दिली। देशातील युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।